मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे सर्व स्टुडंटसाठी. म्हणजे तुमच्या डॉक्टरचं ओरिजिनल स्टॅम्प सील पाहिजे, नेम या ठिकाणी एंटर केलं जाईल. सो ह्या सर्व तुमच्या टेस्ट वगैरे केल्या जातील, जे काही आहे हे 6 क्रायटेरिया चेक केले जातील. तर सेकंड डाऊट तुमचा हा असू शकतो की ह्या ठिकाणी जे डॉक्टरची सिग्नेचर आणि रजिस्ट्रेशनचा स्टॅम्प वगैरे पाहिजे आहे तो गव्हर्नमेंट हॉस्पिटलचाच पाहिजे आहे की प्रायव्हेटचा पण चालेल. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, लर्नलेटमध्ये तुमचे स्वागत आहे. तर खूप स्टुडंट्स कमेंट्स करून विचारत होते की मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जे ॲडमिशनसाठी रिक्वायर्ड आहे बीएससी नर्सिंगच्या, त्याचा फॉर्मॅट काय आहे. तर मला माहितीच असेल, जर तुम्हाला बीएससी नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल तर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे सर्व स्टुडंटसाठी. म्हणजे तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे स्टुडंट्स असाल, प्रत्येक कॅटेगरीसाठी मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट असणं इम्पॉर्टंट आहे, तेही ह्या प्रोव्हाइडेड फॉर्मॅटमध्ये. हा जो फॉर्मॅट मी तुम्हाला शो करत आहे तो सीईटी सेलने ऑफिशियली दिला आहे त्यांच्या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये. तर या फॉर्मॅट सोबतच आपण डिस्कस करणार आहोत की जे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तुम्ही हे बनवाल, ज्या डॉक्टरकडून बनवाल, त्याचा मिनिमम क्वालिफिकेशन काय रिक्वायर्ड आहे, गव्हर्नमेंटमधून बनवायचं आहे की प्रायव्हेट हॉस्पिटलमधलं जे सर्टिफिकेट आहे त्या ठिकाणचं जे डॉक्टरचं सिग्नेचर आहे तेही चालेल. प्रॉपर आपण सर्व डिस्कस करणार आहोत. सो व्हिडिओ इम्पॉर्टंट होणार आहे तुम्हा सर्वांसाठी. सो व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील. सबस्क्राईब केल्यानंतरच सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. यानंतर आपण खूप सारे व्हिडिओ स्कॉलरशिप्सवरती, ॲडमिशन काउन्सिलिंगवरती, कॅप राऊंड्सवरती अपलोड करणार आहोत. सो त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. सो हे तुम्ही पाहू शकता, हे तुमचं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे. त्याआधी मी तुम्हाला दाखवू इच्छितो की हे तुमचं सीईटी सेलचं आहे, ऑफिशियल सीईटी स्टेट सीईटी सेल, आणि हे इन्फॉर्मेशन ब्राउचर पाहू शकता जे की माझ्या मागं गेलं असेल. ठीक आहे. सो ह्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मेडिकल फिटनेस, हे तुमचं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे. अ कॅन्डिडेट मस्ट बी मेडिकली फिट टू अंडरगो प्रोफेशनल कोर्स अप्लाइड फॉर. म्हणजे या ठिकाणी मेन्शन केलं आहे, जर तुम्हाला प्रोफेशनल कोर्स म्हणजे बीएससी नर्सिंग हा एक प्रोफेशनल कोर्स आहे, त्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यानंतर हेही मेन्शन केलं आहे जे की कोणत्या डॉक्टरकडून रिक्वायर्ड आहे, रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. सो ह्याबद्दल आपण डिस्कस करूयात, एक्झॅक्ट डॉक्टरचं मिनिमम क्वालिफिकेशन काय पाहिजे. बाकी गोष्टी या ठिकाणी मेन्शन केल्या आहेत की ह्या फॉर्मॅटमध्ये जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. लेटर हेडवर तुम्ही घेऊ शकता किंवा या फॉर्मॅट प्रमाणे जे आहे ते बनवू शकता विथ ओरिजिनल सील. म्हणजे तुमच्या डॉक्टरचं ओरिजिनल स्टॅम्प सील पाहिजे आणि सिग्नेचर पाहिजे त्या डॉक्टरची. बाकी काही इम्पॉर्टंट डिटेल्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. सो सर्टिफिकेट ऑफ मेडिकल फिटनेस. सो अशा प्रकारचं तुमचं सर्टिफिकेट असणार आहे. या ठिकाणी असणार आहे, दिस इज टू सर्टिफाय दॅट आय हॅव कंडक्टेड क्लिनिकल एक्झामिनेशन ऑफ. तो या ठिकाणी तुमचं स्टुडंटचं जे नेम आहे, ठीक आहे, स्टुडंटचं नेम या ठिकाणी एंटर केलं जाईल. त्यानंतर बाकी गोष्टी सांगितल्या जातील की हा ऍडमिशन घेणार आहे हेल्थ सायन्स कोर्सेस, तुमचं बीएससी नर्सिंग हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये येतं. ठीक आहे. सो ह्या ठिकाणी हे मेन्शन असेल आणि तो इलिजिबल आहे, त्याने फुलफिल केले आहेत ह्या रिक्वायरमेंट्स. या ज्या काही साऱ्या रिक्वायरमेंट्स आहेत, 6 रिक्वायरमेंट्स त्याने फुलफिल केल्या आहेत. म्हणजे तुमच्या ह्या रिक्वायरमेंट सॅटिस्फाईड आहेत, फुलफिल केल्या आहेत. सो ह्या सर्व तुमच्या टेस्ट वगैरे केल्या जातील, जे काही आहे हे 6 क्रायटेरिया चेक केले जातील. ठीक आहे. आणि तुम्हाला हे सर्टिफिकेट दिलं जाईल. म्हणजे हे एक तर तुम्ही ह्याची प्रिंट काढून जाऊ शकता किंवा सरळ तुम्ही ही पीडीएफ घेऊन जावा आणि त्यांच्या जे डॉक्टर असतील त्यांच्या लेटर हेडवरती ह्याची प्रिंट घेऊन तुम्ही हे प्रिंट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर हे डिटेल्स फिलअप करायला सांगा. सो समजा ह्यामधील काही ऍप्लिकेबल नसेल तर डॉक्टर या ठिकाणी फिलअप करेल. ओके, या ठिकाणी इन्फॉर्मेशन फिलअप करेल. आणि तुम्ही इथे पाहूही शकता की कोणत्या कोणत्या कोर्सेससाठी हे जे सर्टिफिकेट आहे ते रिक्वायर्ड आहे किंवा चालू शकतं. मेडिकल, डेंटल, आयुर्वेद, होमिओपॅथी, बीएमएस, बीएचएमएस, युनानी तुमचं. ठीक आहे. त्यानंतर तुमचं बीएससी नर्सिंग, ह्या सर्व जे कोर्सेस आहेत त्यासाठी हे सर्टिफिकेट चालतं. आणि त्यानंतर सिग्नेचर असेल, ही सिग्नेचर असेल तुमच्या डॉक्टरची. ठीक आहे. डॉक्टरची सिग्नेचर असेल, त्यानंतर डॉक्टरचं नेम असेल, त्यानंतर त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर असेल काय असेल तो, त्यानंतर त्यांचा स्टॅम्प असेल. ठीक आहे. आता तुम्ही विचाराल की डॉक्टरचं मिनिमम क्वालिफिकेशन काय हवं आहे, तर डॉक्टरचं जे मिनिमम क्वालिफिकेशन आहे ते MBBS रिक्वायर्ड आहे. ठीक आहे. या ठिकाणी मी लिहितो मिनिमम डॉक्टर तो MBBS पाहिजे. अदरवाईज तुमचं जे BAMS BHMS कडून हे जर बनवून घेतलं तर त्याचा काहीही उपयोग नाहीये सर्टिफिकेटचा. सो मिनिमम क्वालिफिकेशन MBBS हवा आहे. हे कुठे इन्फॉर्मेशन दिली आहे MBBS क्वालिफिकेशन पाहिजे, सीईटी सेलच्या ऑफिशियल इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये.
ठीक आहे. सो इन्फॉर्मेशन ब्राउचर तुम्ही सीईटी सेलच्या वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता. त्या ठिकाणी मेन्शन आहे की मिनिमम MBBS क्वालिफिकेशन पाहिजे ह्या डॉक्टरचं, सिग्नेचर, नेम, रजिस्ट्रेशन नंबर, स्टॅम्प, त्यानंतर त्याचा ऍड्रेस जो असेल, ठीक आहे, क्लिनिकचा किंवा तुमच्या हॉस्पिटलचा, आणि डेट. तर सेकंड डाऊट तुमचा हा असू शकतो की ह्या ठिकाणी जे डॉक्टरची सिग्नेचर आणि रजिस्ट्रेशनचा स्टॅम्प वगैरे पाहिजे आहे तो गव्हर्नमेंट हॉस्पिटलचाच पाहिजे आहे की प्रायव्हेटचा पण चालेल. सो ह्या ठिकाणी गाईज तुमचा गव्हर्नमेंटचाही चालतो, प्रायव्हेटचाही चालतो, असं कोणत्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नाही आहे की तुम्हाला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधूनच हे बनवावं लागणार आहे किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलचाच डॉक्टर या ठिकाणी लागणार आहे, प्रायव्हेटचा नाही लागणार, असं काही नाहीये. प्रायव्हेटचा पण चालतो, गव्हर्नमेंटचा पण चालतो, ठीक आहे. किंवा तुमचा जो फॅमिली डॉक्टर आहे त्यांच्याकडून तुम्ही बनवू शकता, ठीक आहे. फक्त मॅन्डेटरी हे आहे की त्याचा कमीत कमी क्वालिफिकेशन MBBS पाहिजे. MBBS असेल किंवा त्याच्यावरचं असेल तर चालतं, ठीक आहे. सो हा फॉर्मॅट आहे. होप सो की तुम्हाला समजणं असेल की काय रूल्स आहेत, मिनिमम क्वालिफिकेशन काय पाहिजे, गव्हर्नमेंट प्रायव्हेट दोन्हीमधून तुम्ही घेऊ शकता. सेकंड इम्पॉर्टंट थिंग, ह्याची PDF तुम्हाला कुठे मिळेल? हे फिटनेस सर्टिफिकेट डाउनलोड करण्याची PDF मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ठीक आहे. फक्त तुम्हाला इतकंच करायचं आहे, व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सो दॅट असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील. आणि आम्ही पर्सनलाइज काउन्सिलिंग देखील लॉन्च केली आहे, त्याबद्दल तुम्हाला माहिती असेल. त्यामध्ये तुम्हाला प्रॉपर गायडन्स दिला जातो. पर्सेंटाईल, रँक, कॅटेगरी अकॉर्डिंग तुम्हाला कोणते कॉलेजेस मिळू शकतात, प्रॉपर पर्सनलाइज कॉलेज लिस्ट बनवून दिली जाते. खूप सारे बेनिफिट मिळतात. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची देखील लिंक तुम्हाला मिळून जाईल. आणि काही डाऊट्स असल्यास तुम्ही कमेंट करून सांगू शकता किंवा तुम्हाला कोणत्या नवीन टॉपिकवरती व्हिडिओ हवे असेल तरी तुम्ही कळवू शकता. सो या व्हिडिओमध्ये इतकंच गाईज. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय बाय.